बोल ना. आम्ही आलो आहे मासे खायला. ओ माय गॉड. काय खातोय? पापलेट थाळी आणि काय बरं काय बोल. अरे तू दिसत नाही त्याच्यात वरती कर. पापलेट थाळी एक पापलेट खातो पहिले खाऊन दाखवली की हे बघा कशी डिश आम्ही तिघांनी घेतली. तो काय खाणार नाहीये. मस्त आता खाऊन घेतो आणि मग बोलू. आम्ही आलो होतो मित्रांनो. इथं आम्ही खाल्ली चिकन फ्राईड राईस. चिकन वेगळं होतं, फ्राईड राईस वेगळं होतं. दिलं गेलं आणि मग ते आम्ही खाल्लं. क्यूट दिसतो ना चिकन चांगलं क्यूट दिसतो. संपव ताटलं बघा ना. एक भाताचं तुम्हाला शीत दिसणार नाही. आहेत ना भाऊ शीत आहेत माझ्यामध्ये. बघा ना. म्हणजे तसं ते म्हणणं झालं पण तरी पण हे बघा हे सगळ्यात भुरट काहीच नाही. पण हॉटेल चांगलं होतं काहीच. तुम्हाला आता मेनू कार्ड दाखवलं असतं. मनोरंजन हॉटेल मनोरंजन काय खास नाही. ए प्रदीप मेनू कार्ड घे रे. तुझ्याकडे काहीच खास वाटत नाही. अरे इथं आलो हेच खास असतं दादा. तुम्हाला मेनू कार्ड दाखवतो काहीच. त्याला ना डिस्काउंट दे. थोडेसे रेट आहेत पण ठीक आहे. म्हणजे सगळीकडे सेमच आहे. सेवियर आहे. इथे थाळी बघा. पापलेट थाळी आम्ही जी तिकडे खाऊन आलो ती होती 350ला. इथे आहे 450ला. 100चा फरक आहे. टेस्ट मध्ये पण असेल थोडासा फरक पण काय आता आम्ही जिथे राहिलो तिथं काकू पर्सनल मत आहे की तुम्ही स्वतः मासे बाहेर आणा आणि इथं भरून घ्या. कारण इथं मासे फार त्या प्राईसला उपड बसवू शकत नाही मासे. सो माझं असं मत आहे की इथं बनवायची रेट 400 रुपये पर किलो. तुम्ही जर साधारण 2 किलो मासे आणले 4 जणांमध्ये 400 रुपयाने भरून घेतले 1600 रुपये तुमचं सगळं ओके काम होईल. सो मी सांगतो तुम्हाला मासे तुम्ही स्वतः घेऊन या. ओके वकूस्तवर खाईल. हां तेव्हा ते बिल भरते. बिल भरते बरं 400 भरले. आता आमचे बघा ऑलरेडी 1600 रुपये खर्च झाले. 1600 रुपये खर्च होऊन पण आमचा नुसतं म्हणजे असं वाटतं की माशांचं पोट नाही मन नाही भरलं. माशांचं मन नाही भरलं. माशांचं मन नाही भरलं. मासे खायचं मन नाही भरलं. माशांचं मन नाही आयुष्य भरलं पूर्ण. जिंदगी भरली त्यांची आखी गेले ते. काढू तू बोल काढतो मी. तू अर्ज घेतला लय घाण तू आता चांगलं आहे. आता चांगलं आहे. आता हे नाही धरलं ना. आता 1x ला काढ. 5x ला कधी आपण झूम मारला वाटतं ऑलरेडी. चला निघायचं. चला फेरपट्टा मारला मस्त पोट. बीचवर जाऊ भाऊ. अरे पहिले रूमवर जाऊ. पाणी पिऊ मस्त करते हो. तसं बीचला बीच इथं रूम इथं. चला काहीच भेटू आता नाही. अंदर दाखव काय दाखवून अंदर दाखवतो म्हणजे. पाणी चमकायला लागलं तर किती बरं वाटत. रात्री वेगळं पाहिजे. नाही तर प्लॅंक टाकूनच एक रील आलती मध्ये थोडे दिसलेले. तर आपले नशीब नाही या जंगलात झाडं दिसते. का बरं टॉर्च का ते बघ बघते डोळ्याला त्रास होते तरी पण आपलं स्विचअप करणार आहे. कसं वाटतंय टॉर्च मी ऐकलेलं. करतोय काय झोपला काय. त्या साईडला गेलोच नाही ना आपण. रूम भरून पडलोय मित्रांनो. बघा कशी सगळं बडकं पडलं. बेड कलर एक टप्पू बसला. मला वाईट वाटलं. मेला असेल ते बाबीश्वर वाटते मला तर. ते डिप्रेशन मध्ये गेला असेल. मला का मारलं चाकराच त्याचा गेला सगळा. ब्लॉग मध्ये काय घेतलं असेल. माझी ढेरी घेतली ते पण बनेल बाजूला घेऊन. तुझी बघू नाडी घ्यायला काडी बी घेऊ. झाडू कसला भारी लावलाय. कॅटेगरी बरं का. भारी मजा बघायला. काय नाही तो बसलेला असतो. गाईज वेलकम. आशिषच्या ब्लॉग मध्ये मी सुरुवात करतोय. मी ब्लॉग बनवला नाहीये पण ब्लॉगचा आजच्या दिवसाची सुरुवात एकदम दणकेदार झाली आहे. आजच्या सुरुवातीचा प्रमुख आपलं हे जातं काय म्हणतात गाडी कोण चालू. अच्छा ती चालू झाली का. ओके हा बरोबर. तर आजची धमाकेदार ब्लॉगची सुरुवात झाली.
त्याचं पूर्णपणे स्पॉन्सर नाही श्रेय जातं आशिष आणि काय याचं नाव प्रदीपला. खूप मस्त म्हणजे आमचं एंटरटेनमेंट भरून झालंय आज. टाकतो आम्ही क्लिप टाकतो त्याची पुढे. क्लिप टाकून देऊ, तुम्हाला दाखवतो काय काय झालं ते. आणि मी हसून नाचून वेडा झालो त्याच्यामध्ये. आता तर सध्या पंक्चर काढलेली आहे स्टेपनीची आणि दिव्यागार गावातनं निघतोय आता डायरेक्ट श्रीवर्धन तर रस्ता लय भारी आहे. तुम्हाला सिनेमॅटिक्स देऊ इन वन नाही, आधी भांडणं दाखवू, भांडणानंतर सिनेमॅटिक्स देऊ. एवढे पिन काढले राहिलं काय अरे लाव की मग परत ते लाव, तूच लाव. हाती झालं अरे वेंचू मस्करी कशी तर हे कळलं पाहिजे. अरे चुकलं म्हणून काय वेंचू उद्या गाण लागली तो कोणाकडे जाणार आहे? मी तुला पूर्ण करतो दादा. काय करून देणार लवडे? तू आता करून दिलं तुझं काम झालं लवडे. आता काय झालं तेच ना, तू आता करून दिलं काम झालं तुझं लवडे. मग म्हणजे अरे आता करून दिलं काय चुकलं काय पुढं काय झालं? कर ना मग ऍड कर तुझं पिके बाबा. माझं नाही करत मी तुला माझं करू आता. लवडे तू तुझं युजर लॉग इन केलता ना? माझं कशाला करू येणार कर तू? लॉग इन स्टेज म्हणजे काय केलं वेंचू त्याने? सांग मला. कुठलं माझं user बनवलं? हा? येस तुझं माझं कशाला बोलू द्या मला एवढे भाई. एवढं नको ओळखी तुझं मीच मोबाईल माझं काहीच नाही. नको बोलू लवडे. मी भेटतो काय एक तर भेटतो माझं भरोसा नाही काय एवढा माझा पण नाही बघा मी खूप सांगतो. नाही कळालं माझा आहे पण एवढा नाही. काय विषय नाही. अरे पण भेटते मोबाईल कुठं नाही बोलतो सिक्युरिटीमध्ये आला सेकंड असतं म्हणजे काय समज एकच मोबाईल आहे वन प्लस मला वापरायचं तर ते म्हणजे काय असतं की हे ॲप वापरू शकतो. तू पहिल्यासारखं करते फक्त माझं मी सेकंड पेज फक्त तू कर पहिल्यासारखं झालं की आता इथलं झालं ते डिलीट मारतो. तिसऱ्यांदा या गल्लीत घुसलोय. परत रस्ता चुकलो ही रिअलायझेशन व्हायची म्हणून आम्ही हळूहळू चाललोय. एकदम आड रानातून रस्ता आहे. आड झोड गाडी पळवणार आहे पण आता या रोड नको सीएनजी आपलं संपल पाहिजे. लुफी बघा एकदम धिंगाणा. हे दोघं काय बोलायला झालेत. मागास त्याचा इन्सिडेंट
जो तुम्ही आता बघितला थोड्या वेळापूर्वी, तोच इन्सिडेंट्समुळे या दोघांचे झालेले आहेत आउट. आशिषचं तोंड बघा, तुमच्या व्लॉगरचं तोंड तुम्ही बघू शकता कसं झालंय. आणि त्याचा व्लॉग आम्ही दोघांनी टेक ओव्हर केलाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पोरांनो, माझ्या चॅनलला पुष्कर साळुंके ड्यूब 005, माझं सार्थक सुरू 01 ऑफिशियल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे लवड्या रस्ता आहे का मस्करी इथे? शेतातून चाललोय कोणाच्या रस्त्यात आलोय मी आता बाहेर. सरळ जाऊया. सरळ लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. सरळ म्हटलं तिकडे झालं. त्याच्या आधी लेफ्ट घे म्हणलं ना, ते नाही ऐकलं. मग लेफ्ट घे म्हटलं, मग सरळ जा बोलला. मग मी लेफ्ट घे आणि सरळ जाऊ दे गाडी. आणि ऐकलंच नाही मी मध्ये. लेफ्ट घे म्हटलं, मग म्हटलं सरळ जाऊ दे. मी म्हटलं सरळ जायचं नाही. लवडे लेफ्ट का नाही घातलं त्याच्या आधी? कारण तू लेफ्ट घे बोलला ना, त्याच्यानंतर सरळ घे बोलला. मला वाटलं लेफ्ट घ्यायचं करेक्शन, सरळ घे. ही दुसरी भांडणाची. आमची नेहमी चालू असतं. हे लवड्या काय उडवलं ते? चांगले रस्ता आहे तू घाण केला. व्हिडिओ काढा. कचरा झाला सगळा. आता आम्ही निघालेलो आहे. आता इथे वडापाव खायला थांबलोय. वडापाव घेईल. तो पकडे सीन बघा कसं वाटते तुम्हाला. घसा जरा बसलाय माझा. हेच नाही रे, हेच आपण एडिटिंग मध्ये काढूया. पाणी पण नाही दिसत रे, असं वाटतं एंडच आहे, वर्ल्डचा एंड आहे डायरेक्ट. म्हणजे विश्वच संपलं. राशी खाली बघा भाई, तुला न घेता निघून जाऊ आम्ही. खाली उतरायचे पण प्रश्न नाही. लय कंटाळा आलाय. तिकडे बघा, तिकडे मच्छीमारी केली जाते. तिकडे बोटी मच्छीमारी बघा, इथं प्रॉपर मच्छीमारी केली जाते. वडापाव आलेला आहे 30 रुपये प्लेट. एका प्लेटमध्ये 2 वडापाव आहेत. पहिला घातलं तर तेलच लागलं. त्याच्यामध्ये असा वडापाव आणि 2 वडापाव, चटणी आणि मिरची. ओके, खाल्ल्यानंतर पुढचं बोलू. आम्ही आलोय. कुठला बीच रे हा? आरावी बीच. आरावी बीच बघा. बीच सिनिक आहे. बीच चांगला सिनिक बीच आहे. मला वाटतं मोठी लेन्स लावतो, लांब न मारतो. बघा बीच बघा. ते एक फांटी आहे फोटोशूटला. एक फांटी हा बीच आहे. जाऊन बसा लवकर. काय बोललं की लगेच आपण काय लांब फुटतात. हे बघितलं दगड पण आहेत. कसे काढायचे? हा बीच मला असं वाटतंय की हा बीच आपल्या श्री हरिवर्धन हे रोडला जाताना बीच आहे. तू तुमचे पोस्ट बघून घ्या कुठे काढायचे, कसे काढायचे. आम्ही पोस्ट ठरवले की यायचं नाही. मग मला पण बेचे पोच सांग ना मला. तू पण ठरवलं. नाही तू सांग लवडून पाहिजे. मला पण सांग बाई. मग असं काय करणार? आम्हाला माहित नाही एवढं पोच बीच. फिश हा नाही येतो. आम्ही निघालोय बीचवरून आता. एवढं येते घेते आवाज बरोबर. आम्ही निघालोय बीचवरून आता. कुठून आले तुम्ही? पुण्यावरून आले ना? आम्ही पुण्याचे. सांगवी. तुम्ही कुठे? चिंचवड. कोथरूडचे लोक बरेच रे. मस्त लोकेशन आहे बाहेर पडायला पुण्यातून. ते आपल्या इथे बसल्यावर राहिलेलं काय ते पण होते कोथरूडचे. ते गावठी होते कोथरूडचे पक्के. पण लय कोथरूडचे लोक आहेत. तर नाव विसरलो मी त्यांच्या. झाले मध्ये नावात काय तुला तर. बरं आम्ही निघालोय. सूर्य दुसऱ्या साईडला. मागणं म्हणतो मी, बॅगने. बॅकने म्हणजे तिकडून काढू. असं बसलेलं बॅग नाही निघलं.
एवढं कसं बॅकने निघत त्याला फरकाट येते मागं. आपण आता जवळजवळ आलेलो आहे मानगावच्या पुढे आणि CNG ला उतरा म्हणतो. आपण आलोय आता मानगावच्या पुढे CNG भरायला थांबलोय. परत जाताना एकदा टॉपअप करून घेऊ. आणि सांग ना त्याला तुझ्या हेतनी. प्रदीप लास्टचा पे मार एकदा. हा नाही थांब ना तिथं. हा ना आता तर अजून जीप बऱ्यापैकी जवळ आलोय. एवढा उदास होऊन का सांगते जरा एनर्जीने सांग. एनर्जी जवळ आलोय आम्ही फार. असं वाटलं प्रदीप. एक नंबर वाटलेले. थोडी गाणं मस्ती झालेली. 1 2 3 परत रिटेक नाही ते असं करून टाकायचं. ते चावी हरली तर असं वाटलं होतं पण चावी त्याची हरलेली नव्हती. नाही ती गाण मस्ती नाही झाली. आशिषनी गाण मस्ती केली होती. मोबाईलची गाण मस्ती झाली होती. चावीचं काय टेन्शन नव्हतं. म्हटलं ते विषय. एवढा वेळ लागला मला घरी पोहोचायला तर सगळं 20 रुपये गेलो आम्ही. लय ट्रॅफिक होती रोज. आणि कमी होती. हा ना लय कमी ट्रॅफिक होती तरी आपण तेवढा मोठा पट्टा स्किप मारला. पोहोचलो आता आम्ही साधारण अर्धा तासात पोहोचलो घरी आम्ही. आता हिंजवडी द्या. हिंजवडी मध्ये आलोय. बघू IT पार्क मध्ये आलोय. काय कळलं काय आता ते हिंजवडीच आहे. डेव्हलपरला IT पार्क कडे ना बघ कसला भारी. CNG संपला. खरं काय वाजला ऐकलं नाही का. जोरात पळला अजून. हे गाणं भारी आहे. पोचलोय शेवटी फायनली घरापाशी बसलं. कसं वाटलं. मस्त बाई मजा आली. परत एकदा करून जाते. कसा गेला आजचा दिवस. आजचा दिवस काय ट्रॅव्हलिंग मध्ये गेला. कालचा फोटोशूटला गेला आजचा दिवस. काल आम्ही मस्त फिरलो. काल एन्जॉय केला. आज फोटो काढले भरपूर. फायनली झालं 7:30 वाजले आम्ही पोहोचलोय. आपण किती वाजता निघालो होतो. आपण निघालेलो 11 वाजता. 11-12 रोड निघालो असेल आम्ही. साधारण 6-7 तास लागले. पुण्यामध्ये ट्रॅफिक खूप लागली सिटीमध्ये. आपल्याला जास्त ते लागलं चिरंगूटमध्ये. सगळे स्टेशनवरनं घरी चालले. चिरंगूटला भयंकर ट्रॅफिक लागली. काय त्याला विचारायला का भाऊला फुल कंटाळा आलाय. उद्या त्याला कामात जायची इच्छा नाहीये पण जावं लागतंय. सो नो ऑप्शन. लागल वाटतं कट्टन माताना कोपऱ्याला. चला आपली गाडी सुद्धा आलेली आहे. तो गाडी पार्क करतोय. चलो आजची ट्रिप संपली. सायनिंग ऑफ. जेसन.